आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सुरभी कुंजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तरी मी आता स्टार्टला जे बोलणार आहे ते सगळ्यांनी मागून बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. देवी सरस्वती ततो जयमुदरयेत् नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यभागवत सेवया भागवते उत्तम श्लोके भक्ति भागवती नैष्टिके कृष्णाय वासुदेवाय नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. तर सगळ्यांना पिंक वाली पुस्तकं दिली तर मंगलाचरण आपण सगळ्यांनी एकत्र म्हणूया. ओम अज्ञानतिमिरस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदामह्यं ददान्तिकं सदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथातं ततं सजीवं सावधैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती नामिने. श्रीवर्षभानुदेवी दयिताय कृपापदे कृष्ण संबंध विज्ञानदायिने प्रभवे नमः. माधुर्य प्रेमट्ट श्रीरूप भक्तिदा श्रीगौर करुणाशक्ति विग्रहाय नमस्तुते. नमस्ते
पतिताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य गौरीदेशे नमो नमः। कृष्णं भक्तस्वरूपं भक्तावतार भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। श्रीमान सरसारवी वंशीवट तटस्थित कर्षणवेणो स्वनयगोपी गोपीनाथ श्रीस्तु नमः। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण। तर आज आपण श्रीमद भागवत पुराणामध्ये स्कंद 4 मधील एक महान वैष्णवांची कथा ऐकणार आहोत। ते महान वैष्णव म्हणजे ध्रुव महाराज। तरी आपण शाळेमध्ये किंवा गोष्टी रूपामध्ये गोष्ट पुस्तकामध्ये आपण ध्रुव यांची कथा म्हणजे गोष्ट रूपामध्ये आपण ती वाचली आहे, पण ही कथा विशेष आहे कारण ही भागवत पुराणामध्ये लिहिलेली आहे। तर ही विशेष आहे म्हणजे की आपण परीक्षित महाराजांना ओळखतो, आपला परिचय आहे त्यांचा, ते पांडवांचे नातू आहेत आणि अभिमन्यूचा ते पुत्र आहेत। तर त्यांना जेव्हा परीक्षित महाराजांना समजतं की आता आपल्या 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, तर ते विचार करतात की काय केलं पाहिजे। तर त्यांना समजतं की भागवत कथा ऐकली पाहिजे। व ते यमुना तटावरती शुकदेव गोस्वामी यांच्याकडून भागवत ऐकण्यासाठी बसले होते। तर ही भागवत कथा कशी, तर पांडवांचे काका विदुर यांच्या आणि मैत्रिमुनी यांच्या प्रश्न उत्तरामध्ये ही कथा घडलेली आहे। तर त्यांचा जो संवाद झाला त्याच्यामध्ये ही कथा सांगितली आहे। तर ही कथा आपण किती काळ लोटला म्हणजे काळ गणना असते ना, किती काळ झाला आतापर्यंत की ही कथा होऊन गेली। तर ब्रह्माजींच्या 12 तासाच्या अवधीमध्ये 14 भागामध्ये हे विभागली जाते, म्हणजे 14 मनवंतर ते विभागली जाते। तर मनवंतरामध्ये आपण 7व्या मनवंतरमध्ये आपण येतो। तर 7व्या मनवंतर आल्यानंतर पण एक मनवंतर 3 करोड 3 करोड मग 6 मनवंतराचे झाले 18 अब्ज। 18 ते 20 अब्जापूर्वीची ही कथा आहे। फक्त 20 किंवा 18 अब्जापूर्वीची ही कथा आहे। तर आता आपण कथेला आपण सुरुवात करूया। तर ब्रह्माजींनी त्या दिवसाच्या जी सृष्टी उत्पन्न करताना त्यांच्या शरीरातून उजव्या बाजूतून मनु व डाव्या बाजूतून शततारका म्हणजे स्त्री त्यांना उत्पन्न केलं। तर ती स्त्री म्हणजे ती 100 रुपये होती तिची, म्हणून तिचं नाव शततारका असं ठेवलं। तर त्यांच्यापासून मनु व शततारका यांच्यापासून प्रियव्रत महाराज व उत्तानपाद महाराज यांचा जन्म झाला। तर आपण उत्तानपाद महाराजांच्या विषयी आपण चर्चा करूया। तर उत्तानपाद महाराजांचे 2 राणी होत्या, एक सुनीती राणी आणि एक सुरुची राणी। तर सुनीती राणीला ध्रुव महाराज व सुरुची राणीला उत्तम असे 2 पुत्र होते त्यांना। तर ते सुनीती राणी जरी मोठी असली तरी ते त्या राणीचा अनादर करत होते आणि सुरुची राणी खूप सुंदर असल्यामुळे ते तिच्यावर खूप प्रेम करत होते।
एकदा सहज महालामध्ये बसले असताना सुरुची राणी व उत्तम आणि उत्तापद महाराज हे एका त्यांच्या महालामध्ये बसले असताना उत्तम त्यांच्या मांडीवर खेळत असतो. आणि हे पाहिल्यानंतर ध्रुव महाराजांना पण वाटतं आपण पण आपल्या वडिलांच्या मांडीवर खेळावं. ते पण मांडीवर चढायला लागले महाराजांच्या. तसे त्यांनी उत्तापद महाराजांनी त्यांच्याकडे थोडं ध्रुव महाराजांकडे थोडं दुर्लक्ष केलं. हे पाहून सुरुची राणीच्या लक्षात आलं की ध्रुव महाराजांना उत्तापद महाराज मांडीवर घेत नाहीये, कारण ते सुनीती राणीचा अनादर करत होते. हे पाहिल्याबरोबर सुरुची राणीने ध्रुव महाराजांना हाताला धरून ओढलं व खाली जमिनीवर ढकलून दिलं. त्यानंतर ध्रुव महाराज जरी छोटे होते 5 वर्षाचे आणि उत्तम त्याच्यापेक्षा लहान, ते छोटे असताना त्यांनी पण का ढकलून दिलं आणि त्या म्हणाल्या की सुरुची राणी म्हणाल्या तुझी योग्यता नाही आहे महाराजांच्या मांडीवर बसण्याची, तुझी योग्यता नाही आहे. तू नारायण भगवानांची भक्ती कर आणि पुढचा जन्म माझ्या पोटी घे, त्यानंतर तुझी योग्यता असेल महाराजांच्या मांडीवर बसण्याची. आता छोटा बालक 5 वर्षाचा त्याला काय समजणार आहे की योग्यता काय, अनादर काय, किंवा म्हणजे का मला बसून देत नाही. पण ते थोडं थोडं त्यांना कळत होतं व ते फार त्यांना राग येतो, सुरुची राणीचा फार राग येतो. आणि त्यांना वाईट पण वाटतं की माझे वडील, माझे जन्मदाते वडील समोर असताना ते सुरुची राणीला काहीही म्हणत नाहीये की मला का ढकलून दिलं वगैरे. त्यांना खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना राग पण एवढा आलेला असतो की ते त्यांचे गाल असे लाल लाल होतात, डोळे असे हे होतात आणि ते स्वतःचे दाताने स्वतःचे ओठ चावतात की त्यांचा राग व्यक्त करतात ते, कारण सुरुची राणीने त्यांच्या अहंभावावरती धाव घातलेला असतो. त्यांना फार राग येतो आणि तिथून ते पाय आपटत निघून जातात सुनीती राणीकडे. तर सुनीती राणीला तिथल्या ज्या दासी वगैरे असतात त्यांच्याकडूनच अगोदर समजलेलं असतं, म्हणजे त्यांना निरोप मिळालेला असतो की महालामध्ये काय घडलं. मग सुनीती राणीला खूप वाईट वाटतं, ती फार रडू लागते की महाराज माझ्याकडे लक्ष देत नाही, पण माझ्या मुलाकडे तरी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तेवढ्यात ध्रुव महाराज पाय आपटत सुनीती राणीकडे जातात. तर ते गेल्यानंतर सुनीती राणी त्याला जवळ घेतात ध्रुव महाराजांना आणि त्यांना खूप छान इतकं सुंदर समजवतात. त्याच्यासाठी एक श्लोक आहे आपल्याकडे, तमेव वस्साश्रय भूतवत्सलं मुमुक्षुर्विमृग्य पदां च पद्धतिं अनन्य भावे निज धर्म भाविते मनसवस्थाप्य भजस्व पुरुषं. म्हणजे सुनीती राणी इतकं सुंदर आपल्या मुलाला समजवते की तू तुझ्या आईविषयी शत्रुत्व मनामध्ये ठेवू नको. त्याच्यामध्ये सांगितलंय, प्रिय पुत्रा, आपल्या भक्तीविषयी अत्यंत कृपाळू असलेल्या भगवंतांचा सुद्धा आश्रय घे. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ इच्छिणारे लोकही भक्तिमय सेवेने भगवंतांच्या चरण कमळाचा सदैव आश्रय घेतात. तुझ्या नियत कर्तव्याचे आचरण करून शुद्ध हो आणि परम पुरुष भगवंतांना आपल्या अंतःकरणाचा स्थापित कर. अशा रीतीने एक क्षणावरही विलंब न होता नित्य त्यांच्या सेवेत निमग्न राहा. तर किती सुंदर सांगितलंय सुनीती राणीने. तिचा भाव खूप सुंदर आहे आणि ती सुनीती राणी फार मोठी वैष्णव भक्त आहे, विष्णूंची फार मोठी भक्त आहे. तर ती ध्रुव महाराजांना समजवते की तू तुझ्या आई सुरूची आईबद्दल मनामध्ये द्वेष किंवा शत्रुत्व करू नकोस, कारण तिने जे सांगितलंय तुला सुरुची राणीने की भगवान नारायणांची तू भक्ती कर, तेव्हा तुला पुढच्या जन्माचं मिळेल, तो माझ्या पोटी मिळेल. बरोबर आहे, पण तू आता जरी भक्ती केलीस तरी तुला भगवान दर्शन नक्की देतील. व ते सुनीती राणी समजवल्यानंतर आणि क्षणाचाही विलंब न करता तू भक्ती कर, असं ती सुनीती राणी ध्रुव महाराजांना उपदेश करते व ते लगेचच भक्ती करण्यासाठी निघून जातात. तर जंगलात गेल्यानंतर आता छोटे बालक आहेत
काय करायचं हे त्यांना काही माहीत नव्हतं. तरी ते दृढ निश्चय होता त्यांचा की मी अशा पदावर जाईन की तिथून मला कोणीही खाली खेचणार नाही. मग ते निघून जातात. तर हे भगवंताच्या इच्छेनेच हे सगळं घडत असते. तर ते भगवान नारद मुनींना पाठवतात. जेव्हा त्यांना नारद मुनी भेटतात तेव्हा नारद मुनी त्यांना विचारतात की तू कुठून आला आहेस, कशासाठी आला आहेस, तुझे वडील कोण, तू काय कारणानिमित्त तू घर सोडून इथं आलायस. मग ते ध्रुव महाराज महालामध्ये घडलेली घटना सगळी त्यांना सांगतात. आता सांगितल्यानंतर ते म्हणतात, म्हणजे छोटे ते गुरु आहेत, पण गुरु शिष्याची परीक्षा घेतात की ह्याचा नक्की किती दृढ निश्चय आहे म्हणून सांगतात. मग त्याला म्हणतात की अरे ऋषी मुनी आतापर्यंत भरपूर सगळ्यांनी भक्ती केली, तपस्या केली, जप केला, पण कोणीही अजून भगवंतांचं दर्शन घेऊ शकलं नाही. तू छोटा बालक आहेस, एवढा 5 वर्षाचा, ऊन वारा पाऊस किंवा हिंस्त्र प्राणी ह्याच्यातून तू कसं वाचशील किंवा तू कसं भक्ती करशील, एवढा छोटा आहेस. तर त्याचा खूप दृढ निश्चय असतो की तो नारद मुनींना म्हणतो, त्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही मला फक्त चांगल्या पदासाठी मला मार्ग दाखवा की मी कशी भक्ती करू, कुठे करू वगैरे. असं सांगितल्यानंतर नारद मुनींना पण वाटतं की असं इतका दृढ निश्चय आहे तर आपण सहकार्य करावं. नारद मुनी त्यांना सांगतात की यमुना तटावरती मधुबन येथे भगवंतांचं चरणचिन्ह सिद्ध आहे, तिथे तू भक्ती करू शकतोस. पण कशी भक्ती करायची हा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी सांगितलं अर्च विग्रहाचं पूजन महत्वाचं. अर्च विग्रहाचं पूजन करायचं म्हणजे भगवंतांची मूर्ती तयार करायची. मूर्ती तयार करायची पण त्यांना तू रोज भोग लावला पाहिजेस. म्हणजे तुला मिळेल ते भाज्या, फळं, पाणी, पण तू त्याला तुळशीपत्र द्यायला विसरू नकोस. असं सांगितल्यानंतर ध्रुव महाराज त्याला दंडवत घालतात. तर तेथून ते निघतात. मग नारद मुनी परत उत्तमपाद महाराजांच्या महालामध्ये येतात त्यांची चौकशी करण्यासाठी. आल्यानंतर उत्तमपाद महाराज फार चिंतेमध्ये असं खूप बसलेले असतात. म्हणून मग नारद मुनी त्यांना विचारतात की काय विचार करताय, कोणती चिंता आहे तुम्हाला. तर ते म्हणतात तुम्हाला तर माहितीच आहे, माझा ध्रुव प्रिय पुत्र माझा जंगलामध्ये गेला आहे. पशु प्राणी हिंस्र प्राणी आहे तिथे, किंवा त्याला भूक लागेल, त्याला तहान लागेल, तो कसा करेल तपस्या वगैरे. मी माझ्या बायकोच्या हातातील एक कठपुतला आहे की ती म्हणेल तसं मला करावं लागते. त्याला खूप वाईट वाटत असतं उत्तमपाद महाराजांना की मी काही करू शकलो नाही. आणि मग ते नारद मुनी त्यांना वचन देतात की तुम्ही काही काळजी करू नका, ते भगवंतांच्या सान्निध्यात आहे ध्रुव बाळ, तुम्ही काहीही काळजी करू नका, भगवंत त्याची काळजी घेतील आणि तो असं पद स्वीकारेल, असं पद प्राप्त करेल की तुम्ही तुमच्या 4 गावांमध्ये तुमचं नाव होईल. 4 गावांमध्ये तुमचं नाव होईल आणि तुम्ही कोणतीही काळजी करू नका. तरी पण उत्तमपाद महाराज त्यांच्या राजसी कारभाराचा विचार न करता थोड्या वेळासाठी का होईना ध्रुव महाराजांच्या चिंतन करू लागतात की माझा मुलगा कसा असेल, कुठे असेल, काय असेल, असे करू लागतात. तेथून नारद मुनी निघून जातात. मग ध्रुव महाराज त्यांच्या ठिकाणी पोहोचतात यमुना तटावरती मधुबन येथे. मधुबन कुठे कुणाला माहित आहे का? मधुबन हे मथुरा या ठिकाणी आहे. मथुरा जवळ एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती मधुबन आहे यमुना तटावरती. आणि तिथे आपल्याला यमुना मधुबन मध्ये गेल्यानंतर ध्रुव घाट, म्हणजे जिथे ध्रुव महाराजांनी तपस्या केली तिथे ते आपल्याला पाहायला मिळेल, ध्रुव घाट. आणि त्यानंतर ध्रुव महाराज निघाले, ते पोचले. मग त्यांनी जसं सांगितलं नारद मुनींनी तसं त्यांनी मूर्ती बनवली, परत त्यांनी अंघोळ केली, भगवंतांचे पूजन केले, भगवंतांना भोग लावला आणि त्यांनी त्यांची तपस्या, त्यांचा उपवास सुरू केला. उपवास सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त फळं आणि बोर असतात ना आपले जंगलातले बोर, त्याच्यावरती त्यांनी उपवास सुरू केला. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये
महिन्यामध्ये त्यांनी फक्त पालापाचोळा, गवत वगैरे, सुकं गवत वगैरे असते ते त्यांनी प्राशन केलं आणि त्यांची भक्ती चालू होती. ते दिवसातून 3 वेळा आंघोळ करायचे. त्यांची भक्ती जरी सुरू होती तरी त्यातूनच ते 3 वेळा आंघोळ करायचे आणि त्यांची भक्ती त्यांनी चालू ठेवली. 3ऱ्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त पाणी पिलं, फक्त पाणी पिलं. 4थ्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त श्वास 8-10 दिवसातून एकदाचा श्वास घेऊ लागले आणि 5व्या महिन्यामध्ये ते एका पायावरती उभे राहिले भक्ती करण्यासाठी. ते एवढे भगवंतांमध्ये लीन झाले, इतके ते भगवंतांच्या ह्याच्यामध्ये मग्न झाले. त्यांचा जो मी एक मंत्र सांगायला विसरले. नारदमुनींनी त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देऊन त्यांना दीक्षित केलं होतं आणि हा मंत्राचा त्यांनी जप करायला सांगितला होता. तर ते इतके मग्न झाले होते त्या मंत्रामध्ये, भगवंतांच्या ह्याच्यामध्ये, की त्यांना श्वास घ्यायचं सुद्धा ते विसरून गेले आणि ते त्रिलोकाला भारी पडले की त्यांनी 5व्या महिन्यामध्ये पूर्ण श्वास बंद केला. सगळे पशु पक्षी प्राणी सगळ्यांचे श्वास कोंडू लागले. फार सगळ्यांना त्रास होऊ लागला, देवी देवतांना सुद्धा. देवी देवता सगळे भगवंतांकडे गेले, विष्णूंकडे. ते भगवंतांना म्हटले की सगळ्यांचा श्वास असं घुटमळतोय, सगळ्यांना त्रास होतोय, काय तुम्ही ध्रुव बाळाकडे जाऊन तुम्ही बघा वगैरे. सगळे त्यांना सांगू लागले विष्णूंना. सांगितल्यानंतर विष्णू म्हणाले तुम्ही सगळ्यांनी काळजी करू नका, घाबरू नका, आपापल्या घरी जा, तुम्ही ध्रुव बाळांना लवकरच दर्शन देणार आहे. तर ते भगवंतांनी अंतर्मनामध्ये जाऊन दर्शन दिले ध्रुव महाराजांना. दर्शन दिल्यानंतर त्यांना समजलं ध्रुव महाराजांना, कारण ते इतके दिवस भक्ती करत होते, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आतून त्यांना कळत होतं की भगवंत आहेत म्हणून. भगवंतांनी अंतर्मनातून हे दिल्यानंतर ते बाहेर चतुर्भुज रूपामध्ये ते बाहेर आले आणि ध्रुव महाराजांनी डोळे उघडले तर त्यांना समोर पण आता भगवंत आहे हे कसं कळणार. तर त्यांचं तेज, एवढं तेज होतं भगवंतांचं आणि त्यांचे गरुड वाहन होते आणि त्यांचे सुवर्ण कमळ चेहरा, त्यांचं हास्य किंवा मोरपंख आणि त्यांच्या गळ्यातील पुष्प दागिने ह्याच्यावरून ध्रुव महाराजांना लक्षात आलं, म्हणजे त्यांना आतून वाटत होतं की हे भगवंत आहेत. म्हणून त्यांना डोळे उघडून त्यांना दंडवत केला. पण ते छोटे 5 वर्षाचे बालक होते, छोटे. त्याच्यामुळे त्यांना काय बोलणार, ते काय स्तुती करणार, काय समजणार त्यांना की आपण त्यांना काय बोलायचं, काय स्तुती करायची, त्यांच्याविषयी काय बोलायचं, त्यांना काही कळत नव्हतं. त्यांनी फक्त भौतिक इच्छेसाठी त्यांनी तपस्या करू लागले होते. मग हे भगवंतांच्या लक्षात आलं की बोलता येत नाही, म्हणजे ध्रुव महाराजांना बोलण्यासाठी. मग त्यांनी त्यांच्या हातातील शंख त्यांच्या मस्तकावरती ठेवला आणि त्यांना सगळी शक्ती त्यांच्या शरीरामध्ये स्फुरित झाली. त्यानंतर त्यांनी मग ध्रुव महाराजांना शक्ती स्फुरित झाल्यानंतर ते स्तुती करू लागले भगवंतांची, बोलू लागले. किंवा त्यांनी विचारलं भगवंतांनी तू का आला आहेस इथे, तू का तपस्या केलीस, तू जप का केलास वगैरे, तू इतका छोटा आहेस वगैरे. मग त्यांनी ध्रुव महाराजांनी त्यांना घडलेली कथा, म्हणजे जी घटना घडली ती त्यांनी सांगितलं. व भगवंतांनी त्यांना मांडीवर घेतलं स्वतःच्या, विष्णूने त्यांना जवळ घेतलं, त्यांना मांडीवर घेतलं, त्यांना कुरवाळलं. तर ते खूप खुश झाले आणि ध्रुव महाराजांना इतक्या दिवस भक्ती केल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं होतं की जे भौतिक इच्छेसाठी त्यांनी जी तपस्या केली आहे हे काही उपयोग नाही आहे त्याचा. आपण भगवंतांमध्येच लीन झालं पाहिजे, म्हणजे भगवंतांविषयी सगळं केलं पाहिजे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भगवंतांना सांगितलं की मला तुमचं सानिध्य पाहिजे, किंवा वैष्णव भक्त आहेत त्यांचं सानिध्य पाहिजे. तर भगवंत म्हणाले नाही, म्हणजे तुम्ही भौतिक इच्छेसाठी हा जे जॉब केलाय, तपस्या केली, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही तुमचं आयुष्य
आयुष्य आहे, तुमचं ते भोग आहे, ते तुम्ही भोगलंच पाहिजे. तर भगवानाने त्यांना आशीर्वाद दिला. ते म्हणाले की तुम्ही 36,000 वर्ष तुम्ही तुमच्या राज्याचा उपभोग घ्याल, कारण तुमचे वडील लवकरच वानप्रस्थ घेतील आणि सगळं राज्य तुमच्या हातामध्ये सोपवतील. तर ते खूप वाईट वाटलं त्यांना, ध्रुव महाराजांना, की मी भौतिक इच्छेसाठी केलं, पदासाठी केलं, पण आता त्यांना वाटत होतं की भगवानांचं सानिध्य खूप महत्त्वाचं आहे. पण भगवंत म्हणाले म्हणजे तुमच्या जे काही विधी लिखित असतं की हे होणार आहे वगैरे, तर ते तुम्ही, आणि आणखी एक त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही 36,000 वर्ष जरी राज्य केलं तरी तुम्ही कधीही म्हातारे होणार नाही. की तुमची म्हणजे त्वचा, स्किन खराब, म्हणजे सुरकुत्या पडणे किंवा डोळ्याने कमी दिसणे, कानाने ऐकू न येणे, हे तुम्ही कधीही तुम्हाला असं होणार नाही. तुम्ही आहात तसेच शेवटपर्यंत राहाल व तुम्ही ध्रुव लोकाचे राजा व्हाल. ब्रह्माजींच्या एका दिवसाची जी समाप्ती असते त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा ध्रुव लोकाला काहीही संपणार नाही. व जे नक्षत्र आहेत ते सुद्धा ध्रुव लोकाची परिक्रमा करतील. बघा, आता ध्रुव महाराजांनी फक्त एका म्हणजे वडिलांच्या मांडीवरून खाली खेचलं, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी भौतिक इच्छा केली आणि त्यांनी तपस्या केली. पण भगवंतांनी त्यांना किती दिलं? 36,000 वर्ष ते राजाचा भोग घेतील, परत ध्रुवलोक दिलं. भौतिक जगातील ध्रुवलोक म्हणजे हे वैकुंठ आहे. तर त्यांना परत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येण्याची गरज नाहीये. परत भगवंतांनी असा आशीर्वाद देऊन भगवान अंतर्धान पावले. ध्रुव महाराज त्यांना सतत दंडवत केला, त्यांना परिक्रमा केली व तिथून ध्रुव महाराज निघाल्यानंतर संदेशवाहक असतात ना महाराजांचे पहिल्यातले, ते दूत त्यांनी महाराजांपर्यंत निरोप पोहोचवला की ध्रुव महाराज जंगलातून बाहेर येत आहेत. त्यांना समजल्याबरोबर महाराज पण खूप खुश झाले. त्यांनी पण त्यांच्या घोड्याच्या रथातून बाहेर आले. त्यांची आई सुनीती राणी, सुरुची राणी ह्या सुद्धा दोघी पालखीतून बाहेर आल्या. ध्रुव महाराज आल्यानंतर फार सगळे त्यांच्या गावातील सुद्धा सगळे फार त्यांना भेटण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी सगळे आले. तर ध्रुव महाराजांना जसं त्यांनी पाहिलं, ध्रुव महाराज जंगलातून बाहेर येत आहेत, जसं त्यांनी पाहिलं तसं उत्तमराज महाराज रथातून खाली उतरले आणि त्यांना जाऊन जवळ घेतलं व त्यांच्या कपाळाचं भरपूर असे चुंबन घेतले, त्यांना आलिंगन केलं, त्यांना जवळ घेतलं. ते आई वडिलांना एकत्र बाहेर आलेलं पाहून ध्रुव महाराज इतके खुश झाले, एवढा आनंद झाला त्यांना, खूप खूप आनंद झाला. आणि ते नुकतेच भगवंतांना भेटून आले होते, त्यामुळे ते फार खुश झाले व त्यांनी वडिलांना चरण स्पर्श केला, त्यांचा आशीर्वाद घेतला व तिथून ते सुरुची राणीकडे गेले. तो सुरुची राणीचा चरण स्पर्श केला. चरण स्पर्श करताना एक सेकंदापुरतं त्यांना आठवण झाली की भगवंतांनी सांगितलं होतं की सुरुची राणीने एक वैष्णव भक्त म्हणजे ध्रुव महाराजांविषयी जे मनामध्ये त्यांच्या कटुता होती, त्यांनी त्यांना मांडीवरून खाली खेचलं, ढकलून दिलं, त्यांना रागवली वगैरे, म्हणून तिने जे कर्म केलं त्यांना ते त्रास होणार. म्हणजे त्यांचा मुलगा उत्तम हा शिकारीसाठी जंगलात जाईल व यक्षांच्या हातून त्याचा मृत्यू होईल आणि ह्या दुःखामध्ये सुरुची राणी पण जंगलात जाईल व तिचा पण वडाग्नीमध्ये मृत्यू होईल, असं भगवंतांनी त्याला ध्रुव महाराजांना सांगितलं होतं. पण ते खूप खुश होते, आई वडिलांना बघून भगवंतांना भेटून आले होते, फार खुश होते. म्हणून त्यांनी तो विचार थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं, म्हणजे थोडी साईडला ठेवलं की हे आता नको सांगायला. तिथून त्यांनी त्यांच्या आई सुनीती राणीचे चरणस्पर्श केले, त्यांनाही भेटले, आलिंगन दिलं, फार खुश झाले. व ते उत्तमराज महाराजांनी ध्रुव महाराजांना महालात घेऊन गेले आणि ते थोडे मोठे झाल्यानंतर त्यांनी वान प्रश्न घेतल्यावर त्यांना सगळं राज्य सोपवल्यानंतर त्यांनी विवाह केला. शिशुमाळ यांची पुत्री ब्रह्मी यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना उत्कल नामक
2 पुत्र झाले. व नंतर त्यांनी वायुदेवाची पुत्री हिच्याबरोबर विवाह केला. त्यांच्यापासून पण त्यांना एक पुत्र आणि एक सुंदर अशी मुलगी त्यांना झाली. व तिथून त्यांचा राज्याचा कारभार सुरू होता. पण सुरुची राणीचा पुत्र उत्तम त्याचा विवाह नव्हता झाला. त्याला शिकारीला जाण्याचं फार म्हणजे हे होतं. पहिले राजे महाराजे शिकारीला जात होते, तसं त्यालाही वेळ होतो शिकारीला जायचं. व शिकारीला गेल्यानंतर त्याचा यक्षांच्या हातून मृत्यू होतो, जसं की भगवंतांनी सांगितलं होतं. आणि तिथून आल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर हा समाचार सुरुची राणीला मिळाला. तेव्हा सुरुची राणी पण जंगलामध्ये शोध घेण्यासाठी जाते व तिचा मृत्यू होतो. हे जेव्हा ध्रुव महाराजांना समजतं की मृत्यू झालाय उत्तमचा, व त्या दुःखामध्ये सुरुची राणी सुद्धा शोकामध्ये बुडाली व तिचा पण मृत्यू झाला. आता ते ध्रुव महाराज मोठे महाराज होते. त्यांनी पण त्यांचे सैनिक वगैरे सगळ्यांना सांगून त्यांनी यक्षांची राजधानी अलकापुरी येथे त्यांनी युद्ध करण्यासाठी प्रस्थान केलं. तर ध्रुव महाराज हे वैष्णव भक्त होते, पण एक राजा होते. त्यांनी फार मोठे बलवान होते ते. तर त्यांनी यक्षांचा मृत्यू केला. ज्यांनी मारलं उत्तमला त्यांचं त्यांनी मृत्युमुखी पाडलं त्यांना. पण ज्यांची निष्पाप होते, ज्यांची काही चूक नव्हती, त्यांना सुद्धा ते मारू लागले. म्हणून हे पाहून मनू म्हणजे ध्रुव महाराजांचे आजोबा तेथे आले व त्यांनी त्यांना समजवलं की ध्रुव महाराजांना समजवलं की हे तू चुकीचं करतोय. निष्पाप म्हणजे हे नियतीने ठरवलं होतं की उत्तमचा मृत्यू होणार व त्या शोकामध्ये सुरुची राणीचा सुद्धा मृत्यू होणार. तर तू ही चूक करू नको. त्यांना समजवलं की तू दयाळू व्हायला पाहिजे, तू वैष्णव आहेस, तू भगवानाचा एक भक्त आहेस आणि तू निष्पाप यक्षांना मारू नकोस म्हणून. आता यक्ष म्हणजे कोण? यक्ष म्हणजे देवी देवता आणि मनुष्य याच्या मधले. ते पण खूप ताकदवान असतात, खूप ताकद असते त्यांच्याकडे. देवी देवता आणि मनुष्य यांच्यापेक्षा त्यांच्याकडे खूप ताकद असते, खूप बलवान असतात ते. म्हणून तरी पण ध्रुव महाराज म्हणून त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर त्यांनी ऐकलं म्हणून त्यांच्या आजोबांचं ऐकलं की त्यांनी मग ते शांत झाले आणि त्यांनी युद्ध थांबवलं. निष्पाप यक्षांचा मृत्यू करणं थांबवून दिलं. हे पाहून कुबेर जे आहेत, धनपती आहेत ते लक्ष्मीचे कुबेर, ते तिथे आले आणि ते फार खुश झाले की तू कसं काय म्हणजे एवढं मोठा म्हणजे महाराज कधी असं कोणतंही युद्ध असं दुसऱ्याला पूर्ण निरपराध म्हणजे पूर्ण मृत्युमुखी पाडल्याशिवाय युद्ध कधी थांबवत नाही. तरी पण तू आजोबांचं ऐकलं म्हणून यांचं आणि त्यांनी युद्ध थांबवलं. व त्यांनी विचारलं तुला कोणता वर पाहिजे, कोणता आशीर्वाद पाहिजे कुबेराने. तर ते म्हणाले, ध्रुव महाराज म्हणाले मला काही नको, मला फक्त वैष्णवाचा संग आणि भगवंतांना मी कधीही विसरू नये, भगवंतांविषयी मी सतत काही ना काही करत राहावं असा मला आशीर्वाद द्या. म्हणून कुबेर खूप खुश झाले व त्यांना आशीर्वाद देऊन ते निघून गेले. त्यानंतर त्यांनीही ध्रुव महाराजांनी पण त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर वानप्रस्थ घेतलं व मुलांना सगळं राज्यकारभार सोपवून हिमालयामध्ये बद्रिकाश्रममध्ये त्यांनी जप करण्यासाठी, तपस्या करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर बरेच वर्ष त्यांनी जप म्हणजे तपस्या केली आणि बरेच वर्षानंतर जेव्हा भौतिक जगातून त्यांचं पूर्ण हे संपलं म्हणजे काय म्हणतात भरपूर हे झाले की भरपूर हे, त्यानंतर त्यांना भगवंतांकडून विमान आलं भगवंतांकडून. तेव्हा त्यामध्ये विष्णुदूत होते भगवंतांचे आणि भगवंतांचे पार्षद म्हणजे नंद सुनंद त्या विमानामध्ये होते. तर तेव्हा ध्रुव महाराज खुश झाले, त्यांचं स्वागत केलं विष्णुदूतांचं. नंद सुनंद यांचं सुद्धा त्यांनी छान स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर त्यांनी जेव्हा नंद सुनंद म्हटले तुम्ही आता या म्हणजे विमानामध्ये बसायचं, तोपर्यंत त्यांना समोरून त्यांच्यासमोर मृत्यू दिसला. मृत्यू दिसल्यानंतर
ते अजिबात डगमगले नाही, घाबरले नाही ते. आणि तरी पण मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन ते विमानामध्ये चढले. तर म्हणजे बघा, मृत्यू समोर दिसल्यानंतर भौतिक जगातले सगळ्यांचं म्हणजे किती हे होईल, घाबरतील मृत्यू समोर पाहिल्यानंतर. तर ते एक वैष्णव भक्त होते, ते घाबरले नाही मृत्यूसाठी. आता जसं की मांजर जसं आपल्या पिलाला या घरातून त्या घरातून फिरवत असते छोटं असताना, तेव्हा ते किती आनंदाने खुश असतं की मी आईच्या जवळ आहे, मी आईच्या तोंडात आहे, मला कोणतीही इजा होणार नाही. पण जर ते मांजर जर उंदराला पकडणार असेल तर ते उंदीर किती पळत असतो की मी आता मांजराचा भक्ष होणार आहे. तसंच भौतिक जगामधले जे यमदूत दिसल्यानंतर जे भौतिक जगातल्या लोकांची जे भीती असते, त्याप्रमाणे उंदराला जो घाबरतो मांजरीला पाहिल्यानंतर, अशी भौतिक जगातल्या लोकांची परिस्थिती होते. पण जे वैष्णव असतात, भगवानांचे भक्त असतात, ते मृत्यूला घाबरत नाही. ते मृत्यूच्या म्हणून ध्रुव महाराजांनी मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन ते विमानामध्ये गेले. आणि विमानामध्ये बसल्यानंतर त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली की माझ्या आईने मला भगवानाची भक्ती करण्यासाठी म्हणजे रस्ता दाखवला की भगवानाची भक्ती केल्यानंतर आपण जन्मचक्रातून सुटू शकतो, आपण भक्ती केली पाहिजे, असं तसं सांगितलेलं. मग त्या आईला मी ठेवून कसं जाऊ असं मग. पण ते जे ध्रुव महाराज विचार करत होते, हे नंद सुनंद भगवान विष्णूंचे पार्षद यांच्या लक्षात येतं की ध्रुव महाराज काय विचार करतायत. तर ते त्यांच्या हात दाखवून ते म्हणतात की तुझी आई पण विमानातून वैकुंठला निघाली आहे. भगवंत ध्रुव महाराज वैकुंठाला निघून जातात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मैत्रमुनी भागवत मध्ये सांगतात की जे व्यक्ती ध्रुव महाराजांची कथा ऐकेल तो व्यक्ती धनपती, ख्याती, चुराई प्राप्त करेल. ही कथा एवढी शुद्ध आहे की फक्त ऐकल्याने पूर्वीचे पाप सुद्धा नष्ट होते, ध्रुव लोकाची प्राप्ती करू शकतात. जो व्यक्ती ही कथा ऐकेल तो भक्तिपूर्वक पावन चरित्र समजण्याचा प्रयत्न करतील, भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त करतील. ही कथा ऐकल्याने ध्रुव महाराजांचे गुण प्राप्त करतात. सकाळी किंवा संध्याकाळी भक्तांमध्ये राहून त्यांच्या चरित्र भक्ती याचे कथन करावे. तर आणखी एक सुंदर वाक्य आहे की ही कथा भागवतमध्ये दिली आहे, भागवत पुराणामध्ये. ही कथा अर्कदिनी ऐकावी. अर्क म्हणजे रवी, म्हणजे सूर्य, म्हणजे आजचा रविवार. तर आपण खूप भाग्यवान आहोत की आज आपला सत्संग असतो आणि आपण आजच ही कथा रविवारची ऐकली. म्हणजे माझं भाग्य की मी सांगितली आणि तुम्ही सगळ्यांनी ती श्रवण केली. तर इस्कॉनमध्ये प्रभुपादांच्या काळामध्ये जेव्हा प्रभुपाद लिहित होते, ट्रान्सलेशन करत होते आपलं भागवतमचं, जेव्हा 4था स्कंद त्यांनी लिहिला आणि त्यांनी ट्रान्सलेशन केलं, प्रिंटिंग केलं, तेव्हा तो स्कंद बऱ्याच भक्तांनी वाचल्यानंतर त्यांना पण वाटायला लागलं की ध्रुव महाराजांनी एवढं 5 महिन्यामध्ये एवढी भक्ती केली, त्यांना भगवंताचं दर्शन मिळालं, आपण पण तसं करूया असं. त्याचं त्यांनी अनुकरण करायला पाहिजे. मग त्यांनी त्यांचं अनुसरण केलं की त्यांनी तसं करायला लागले की कमी खाणे, कमी झोप घेणे, जॉब जास्त करणे, तपस्या करणे. हे झाल्यानंतर सगळे भक्त वैष्णव सगळे आजारी पडायला लागले की कसं काय, म्हणजे प्रसाद व्यवस्थित आहे, सगळं आहे, पण सगळे भक्त आजारी का पडतायत. हे आपले श्री
प्रभुपाद महाराज यांचे शिष्य परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज हे त्यावेळी होते. त्यांच्या लक्षात आलं की 4था स्कंद जो आहे त्याच्यामध्ये ध्रुव महाराजांची कथा आहे ती सगळ्यांनी वाचली आणि ते त्याची प्रेरणा घेऊन सगळे वैष्णव भक्त त्यांचं प्रेरणा घेऊन त्यांचं तसंच करायला लागले. म्हणजे कमी खाणे हे करणे, म्हणजे मी जसं सांगितलं की पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी फळं खाल्ली, दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त म्हणजे पालापाचोळा खाल्ला, तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त पाणी पिलं, 4थ्या महिन्यामध्ये श्वास घेतला, 5व्या महिन्यात तर त्यांनी श्वास पूर्ण बंद केला. असं ते ध्रुव महाराजांनी केलंय तसं ते करू लागले. पण ते आजारी पडू लागले, सगळे आजारी पडायला लागले. हे सेम सगळीकडे झालं की मग महाराज विचार करू लागले असं कसं, सगळ्यांना त्रास एकच की झोप कमी आणि प्रसाद खाणे कमी वगैरे याच्यामुळे. मग त्यांनी सगळ्या भक्तांना समजावलं की तुम्ही त्यांचं अनुकरण करू नका, तुम्ही प्रेरणा घ्या, तपस्या करा, जप करा, पण असं करू नका की आपलं शरीर बिघडेल आणि शरीर बिघडल्यानंतर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल आणि आपले पैसे, आपली लक्ष्मी त्यांना द्यावी लागेल. तर तुम्ही असं काही करू नका. तुम्ही जप आपल्याला शरीराला झेपेल किंवा आपल्या शरीराला त्रास जास्त होणार नाही एवढ्या पद्धतीच तुम्ही जप करा आणि प्रसाद भरपूर खा आणि झोप पण भरपूर घ्या, जेणेकरून तुम्ही जप भरपूर करू शकाल. आता आपण 16 माळा करतो त्यापेक्षा 20 माळा करा, पण झोप भरपूर घ्या जेणेकरून तुमचं शरीर खराब होणार नाही. नंतर तुम्ही तपस्या करा, असं सगळं त्यांनी भगवंतांनी परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज यांनी सगळ्या भक्तांना समजून सांगितलं. आणि आता पुढच्या महिन्यातच 18 तारखेला आपली पांडव एकादश येते, तर ते आपण निर्जल करतो. तर ज्यांना जमत असेल निर्जल त्यांनीच करा, ज्यांना नाही जमत आहे ते 12 वाजेपर्यंत जरी निर्जल एकादश केली म्हणजे आपण भगवंताच्या जवळपास जरी पोहोचलो तरी चालेल. तर आपल्या शरीराला त्रास होईल किंवा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल, आपलं शरीर खराब होईल असं करू नका. फक्त ध्रुव महाराजांनी जशी तपस्या केली तसे पूर्ण अगदी सेम तसंच करण्याचा आपण प्रयत्न करून नाही जमणार. आणि आजची एकादश म्हणजे आजच्या एकादशीचं मोहिनी एकादश आहे. तर तिचं नाव का मोहिनी एकादश दिलंय ते मी एका वाक्यात सांगणार आहे. आज भगवंतांनी जे समुद्र मंथन जे झालं होतं त्याच्यातून ते अमृत निघालं होतं, ते अमृत राक्षसांना न देता त्यांनी आपल्या सगळ्या देवी देवतांना दिल्या. मोहिनी रूप घेऊन त्यांनी सगळ्या राक्षसांपासून देवी देवतांचा बचाव केला व ते अमृत सगळ्या देवी देवतांना दिलं. म्हणून आजची एकादश म्हणजे मोहिनी एकादश. हरे कृष्ण.